लोकशाही मराठीचा सर्वे ठरला तंतोतंत खरा। भाजप सर्वात मोठा पक्ष ठरण्याचा होता सर्वे। शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर, राष्ट्रवादी तिसऱ्या क्रमांकावर, तर विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ लोकशाही मराठी। मी प्रचारावेळी केवळ विकासावर मतं मागितली, प्रचार सभांमध्ये कुणावरही टीका केली नाही, त्यामुळेच विरोधक प्रचारात उतरले नाहीत, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। राज्यात 75% महायुतीचे नगराध्यक्ष निवडून आले, निवडणुकीत भाजपच नंबर 1 चा पक्ष राहिलाय, फडणवीसांची प्रतिक्रिया। जनतेनं भाजप आणि महायुतीला प्रचंड मतांनी विजयी केले, भाजप सर्वात मोठा पक्ष आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। वर्ध्यातील हिंगणघाट नगराध्यक्षपदी भाजपाच्या नयना तुळसकर विजयी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या शुभांगी डोंगरे यांचा केला दारुण पराभव। शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं बीड जिल्ह्यात खातं उघडलंय, माजलगाव नगराध्यक्षपदासाठी शिफा बिलाल चाऊस विजयी। ईश्वरपूरमध्ये महाविकास आघाडीची एक हाती सत्ता, चांगलं काय आणि वाईट काय हे जनता जाणते, जयंत पाटलांनी मानले जनतेचे आभार। छत्रपती संभाजी नगरातील वैजापूरमध्ये भाजपचे उमेदवारांचा विजय, डीजे लावत भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष। नागपूरच्या कामठी नगर परिषदेत पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचा विजय, नगराध्यक्षपदाचे उमेदवार अजय अग्रवाल विजयी। रत्नागिरीत भारतीय जनता पक्षाच्या विजयाचा स्ट्राईक रेट 90% पेक्षा जास्त, भाजपच्या अनिकेत पटवर्धन यांचं वक्तव्य। गडचिरोलीत आरमोरी नगर परिषदेत भाजपचे यश, नगराध्यक्षपदी भाजपचे रुपेश पुणेकर विजयी। बदलापूर नगर परिषदेत भाजपचा विजय, नगराध्यक्षपदी भाजपचे उमेदवार रुचिता घोरपडे विजयी। अहिल्यानगरच्या कोपरगाव नगर परिषदेत भाजपच्या पराग संधान यांचा विजय, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ओमप्रकाश कोयटे यांचा पराभव। हिंगोलीच्या कळमनुरीत शिवसेनेच्या आश्लेषा चौधरी 1300 पेक्षा अधिक मतांनी विजय, कळमनुरी नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकला। संगमनेरमध्ये संगमनेर सेवा समितीच्या मैथिली तांबे यांचा विजय, काम केलं आता कमाल करून दाखवू, मैथिली तांबेंचं वक्तव्य। कोल्हापूरच्या हुपरी नगरपालिकेत महायुतीला स्पष्ट बहुमत, नगराध्यक्षपदासह 15 जागांवर भाजपचं वर्चस्व। सांगलीच्या जत नगर परिषदेत काँग्रेसचा पराभव, आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत नगर परिषदेवर फडकवला भाजपचा झेंडा। हिंगोलीत कळमनुरी नगर परिषदेवर शिवसेनेचा झेंडा, आमदार संतोष बांगर यांची विजयी रॅली। पुण्यातील राजगुरू नगर परिषदेवर शिवसेनेचा झेंडा, नगराध्यक्षपदाचे उमेदवार मंगेश गुंडाळ विजयी, जनतेनं टाकलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणार, मंगेश गुंडाळ यांनी दिला विश्वास। माजलगाव नगर परिषदेवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा झेंडा, नगराध्यक्षपदी शिफा बिलाल चाऊस। नगर परिषद निवडणुकीत भाजप शिवसेना विजयाचा आनंद साजरा करताना वर्सोवा विधानसभेचे शिवसेना विभाग प्रमुख आणि नगरसेवक श्री राजू पेडणेकर यांचे कार्यालयात उत्सवाचा जल्लोष। वर्ध्याच्या देवळीत अपक्ष उमेदवार किरण ठाकरे विजयी झाले, त्यांनी भाजपचे माजी खासदार रामदास तडस यांच्या पत्नी शोभा तडस यांचा पराभव केला। सांगलीच्या विटा नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा, भाजप नेते सदाशिव पाटील यांच्या 55 वर्षाच्या सत्तेला सुरुंग, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार काजल म्हेत्रे विजयी। बदलापूर नगर परिषदेवर भारतीय जनता पक्षानं आपला झेंडा फडकवलाय, रुचिता घोरपडे यांचा दणदणीत विजय। वर्धा नगर परिषदेवर काँग्रेसचा दणदणीत विजय, काँग्रेसचे उमेदवार सुधीर पांगुळ नगराध्यक्षपदी विजयी। हिंगोलीत भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्यांकडून जल्लोष, भारतीय जनता पक्षाचे 4 नगरसेवक विजयी। भगूरमध्ये शिवसेनेच्या 25 वर्षाच्या सत्तेला सुरुंग, शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का, प्रेरणा बलकवडे भगूर नगर परिषदेतून विजयी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे बलकवडे विजयी। वर्ध्यातील पुलगावात काँग्रेसचा विजय, पुलगाव नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या कविता ब्राह्मणकर विजयी, भारतीय जनता पक्षाच्या ममता बडगे यांचा दारुण पराभव। वर्ध्यात सिंधी रेल्वे नगराध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार, भारतीय जनता पक्षाच्या राणी स्नेहल कलोडे विजयी, राष्ट्रवादीच्या सुनीता कलोडे यांचा पराभव। कोकणातला विजय म्हणजे मुंबई मनपाच्या विजयाची नांदी, एकनाथ शिंदेंचं नेतृत्व जनतेनं मान्य केलंय, योगेश कदम यांचं वक्तव्य।
सांगलीच्या विटा नगर परिषदेवर शिंदेच्या शिवसेनेचा भगवा. विटा नगर परिषदेत सत्तांतर काजल म्हेत्रे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं बीड जिल्ह्यात खातं उघडलं. माजलगावमध्ये शिफा बिलाल चाऊस नगराध्यक्षपदी विजयी झाल्या होत्या. ईश्वरपूरमध्ये महाविकास आघाडीची एक हाती सत्ता. चांगलं काय आणि वाईट काय हे जनता जाणते. जयंत पाटलांनी मानले जनतेचे आभार. रायगडच्या श्रीवर्धनमध्ये शिवसेनेची ठाकरेंच्या शिवसेनेला मदत. मंत्री भरत गोगावले यांनी केला खुलासा. सुनील तटकरेंना रोखण्यासाठी गोगावलेंची खेळी. सोलापूरच्या मोहोळ नगर परिषदेत शिवसेना पक्षाच्या सिद्धी वस्त्रे नगराध्यक्षपदी विजयी. विजयानंतर शिवसेनेकडून करण्यात आला जल्लोष. पुण्यातील तळेगाव नगर परिषदेवर भारतीय जनता पक्षाचा विजय. तळेगाव नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी संतोष दाभाडे विजयी. पुण्यातील शिरूर नगर परिषदेत राष्ट्रवादीचा विजय. शिरूर नगर परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ऐश्वर्या अभिजित पाचारणे यांचा विजय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.